मित्रांनो, आता आपलं पुढचं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन लॉग एक्स डीएक्स. तर आता जर तुम्हाला लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती असेल, तर बघा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. पण लॉग एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला घेता येत नाही. त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला नाहीये. या ठिकाणी आपल्याला एक ॲडजस्टमेंट अशी करावी लागते, की इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू 1 डीएक्स हे असं घ्यावं लागतं. इथं आपल्याला लॉग एक्सला आहे ना 1 ने मल्टिप्लाय करावं लागतं. मग काय मिळतं इथं, की लॉग एक्स हे मिळणारे पहिलं फंक्शन आणि 1 हे आहे दुसरं फंक्शन. म्हणजे या ठिकाणी बघा 2 फंक्शन आहेत इंटिग्रेशनमध्ये आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे आता इथं आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स तो वाला टाइप यूज करायचा आहे. हे वाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. मग काय केलं फक्त लॉग एक्स होतं. डायरेक्टली लॉग एक्सचा फॉर्म्युला नव्हता. त्यासाठी आपण एक ॲडजस्टमेंट केली, की 1 ने फक्त मल्टिप्लाय केलं. तर आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स डायरेक्टली आपण सॉल्व्ह करत नाही. सगळ्यात पहिलं बघतो, की जे काही 2 फंक्शन्स आहेत, ते या LIATE या सिक्वेन्समध्ये आहेत का नाही? तर तो सिक्वेन्स काय? पहिला L म्हणजे लॉग, नंतरनं जर इन्व्हर्स फंक्शन असेल तर ते 2 नंबरला हवं. त्यानंतरनं अल्जेब्रिक, A म्हणजे अल्जेब्रिक, T म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आणि E म्हणजे एक्सपोनेन्शियल. तर आता जर आपण हे 2 फंक्शन बघितले, लॉग एक्स हे लॉगवालं फंक्शन आपलं आहे आणि 1 म्हणजे अल्जेब्रिक आहे. या सिक्वेन्समध्ये L पहिला आहे म्हणजे लॉग पहिलं येऊन जाईल आणि A नंतर आहे म्हणजे अल्जेब्रिक नंतर येऊन जाईल. म्हणजे हा वाला सिक्वेन्स बरोबर आहे, की पहिला लॉग एक्स आणि 1. आता जर समजा हे सिक्वेन्समध्ये आहे, तर आपण याला सुरुवातीला काय घेऊयात? U हे लॉग एक्स साठी घेऊयात आणि व्ही हे 1 या फंक्शनसाठी घेऊयात. मग यानंतर आपण काय करूयात, की आता जो इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा म्हणजे 2 फंक्शनच्या मल्टिप्लिकेशनचा इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे, तो आपण लिहून घेऊयात. तो काय आहे, की इंटिग्रेशन UV dx इज इक्वल टू पहिलं ब्रॅकेटमध्ये U इंटिग्रेशन V dx मायनस इंटिग्रेशन पुन्हा ब्रॅकेटमध्ये आता या यूचं डेरिव्हेटिव्ह ऑफ यू आणि इंटिग्रेशन व्ही डीएक्स आणि ब्रॅकेटच्या बाहेर या ठिकाणी डीएक्स असा हा फॉर्म्युला आहे. हा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा म्हणजे जर 2 फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असतील, तर त्यासाठी आपण यूज करतो. आता फक्त काय करायचं एकदम सिंपल. हा यू साठी आपण लॉग एक्स घेतलेलं आहे बरोबर. यू इज इक्वल टू लॉग एक्स आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये ज्या 3 ठिकाणी तुम्हाला यू दिसतोय, या तिन्ही पण यूला लॉग एक्सने रिप्लेस करायचं आणि ज्या 3 ठिकाणी तुम्हाला व्ही दिसतोय, त्या व्हीला फक्त 1 ने रिप्लेस करायचं. म्हणजे असं आपण रिप्लेस केलं तर काय मिळून जाईल? इंटिग्रेशन यूला रिप्लेस करायचे लॉग एक्सने. मग इथं मिळतंय लॉग एक्स इंटू व्ही म्हणजे आहे 1 डीएक्स इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी यू आहे म्हणजे हे आहे लॉग एक्स इंटिग्रेशन व्ही म्हणजेच 1 डीएक्स मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. यू म्हणजे आहे लॉग एक्स. तर या ठिकाणी घ्यायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आणि पुढे आहे इंटिग्रेशन व्ही म्हणजे 1 डीएक्स आणि हे वालं ब्रॅकेटच्या बाहेर डीएक्स. आता फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आता यामध्ये सिम्प्लिफिकेशनमध्ये फक्त आपल्याला हे वालं जे राइट साइड आहे इज इक्वल टू फक्त एवढं वाला सिम्प्लिफाय करायचं. यामध्ये पहिलं ह्या 1चं आणि ह्या 1चं इंटिग्रेशन घ्यायचं आणि त्याबरोबर ह्या लॉगचं पण डेरिव्हेटिव्ह. तर काय मिळून जाईल? ब्रॅकेटमध्ये हे लॉग एक्स आहे तसं इंटू इंटिग्रेशन ऑफ 1. आता हा तर इंटिग्रेशनचा सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे, जो की तुम्हाला माहिती असणार आहे, की जर इथं इंटिग्रेशनमध्ये 1 आला किंवा काहीच नसेल, बघा 1 आला किंवा काहीच नसेल, तर इथलं डी बरोबरचं जे व्हेरिएबल असतं हे, ते आपल्याचं ॲन्सर असतं. म्हणजे या ठिकाणी मिळणार एक्स ब्रॅकेट कंप्लीट मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता तुमचं डेरिव्हेटिव्ह चांगलं पाठ असणार त्याचे फॉर्म्युले. तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह बरोबर एकदम सिंपल, की लॉग ज्याचा आपण लॉग घेतोय, ते वालं जे व्हेरिएबल असणार ते डिव्हाइडमध्ये मिळतं. म्हणजे 1 डिव्हाइड बाय एक्स बरोबर इंटू इथं सुद्धा सेम इथं 1चं इंटिग्रेशन जे घेतलं, की या डी बरोबरचा व्हेरिएबल तसंच सेम इथं सुद्धा 1चं इंटिग्रेशन म्हणजे हा वाला एक्स आणि इंटू हे वालं डी आहे तसं. आता हे डिव्हाइड मधलं एक्स आणि हे वाला एक्स कॅन्सल होऊन जाईल. मग शिल्लक राहते फक्त हे लॉग एक्स इंटू एक्स हे वालं मायनस इंटिग्रेशन इथला हा 1 आणि डीएक्स फक्त हे वालं शिल्लक राहील. आता आपल्याला फक्त हे लास्ट इंटिग्रेशन सिम्प्लिफाय सॉल्व्ह करायचे. तर काय मिळणार? हे लॉग एक्स आहे तसं इंटू हा वाला सुद्धा एक्स आहे तसा मायनस. आता या सुद्धा 1चं काय मिळणार इंटिग्रेशन? की इथं जर 1 असेल किंवा काहीच नसेल, तर फक्त हे वालं इथलं व्हेरिएबल त्याचं उत्तर मिळतं. म्हणजे इथला एक्स मिळून जाईल. आता सगळं आपलं इंटिग्रेशन सॉल्व्ह करून झालेलं आहे. मग इथं आपण पुढे घेतो प्लस सी. सगळ्यात शेवटी आता काय करायचं? या ठिकाणी आहे पहिल्या टर्ममध्ये लॉग एक्स इंटू एक्स. तर इथला एक्स आणि मायनस एक्स
तर हे दोन्ही सुद्धा एक्स इथं आपल्याला कॉमन घेता येतील. तर घ्यायचं एक्स ब्रॅकेटमध्ये. आता इथला हा वाला एक्स कॉमन गेलेला आहे. मग फक्त शिल्लक राहील लॉग एक्स मायनस हा वाला एक्स पण कॉमन गेलेला आहे. मग इथं राहतो शिल्लक काही नाही म्हणजे 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर हे पुढचं प्लस सी आहे तसं. बघा मग हे मिळालं याचं आपल्याला फायनल सोल्युशन. डायरेक्टली लॉग एक्सचं आपल्याकडे इंटिग्रेशन नाहीये. त्यासाठी आपण काय केलं, तर त्याला 1 ने मल्टिप्लाय केलं. मग आपल्याला 2 फंक्शन मिळाले. एक पहिलं लॉग एक्स, दुसरं मिळालं 1 आणि मग त्यासाठी आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स हे असं यूज केलं. तर आपल्याला ह्याचं फायनल सोल्युशन मिळालं.